अधिकाऱ्यांनी तर सक्रियपणानं काम करावं. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय ताईंनी ऑलरेडी घेतलेला होता, परंतु त्याचं नियोजन कसं असावं, पूर्ण मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मेळावे घ्यावेत आणि त्या मेळाव्याची सुरुवात 18 तारखेला इथूनच होणार आहे. तर त्या मेळाव्याचं देखील आम्ही नियोजन केलेलं आहे. मला असं वाटतं की आता ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही कामानं उत्तर देणार आहोत. त्याच्यामुळं ताईंनी पहिली घेतलेली पत्रकार परिषद आणि आता मी घेतलेली पत्रकार परिषद, या दोन्ही पत्रकार परिषद ह्या आम्ही संमतीने घेतलेल्या आहेत. कुठेही बैठकीमध्ये आमची काही वेगळी चर्चा झालेली नाही. ते देखील किंतु परंतु आपल्या मनामध्ये नको. कुठच्याही सूत्रांकडे तुम्ही आता काय माहिती घेऊ नका, कुठं जाऊ नका. आम्ही तिघेही इथंच आहोत. त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. फार मोठ्या मताधिक्यानं राजश्रीताईंना निवडून आणण्याचा संकल्प हा भावनाताईंनी केलेला आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होती, तोही केला. आंबेडकरांच्या पुतळ्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी सुद्धा मी या ठिकाणी दिला. अशी जी कामं आहेत ते कामं या मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये केलेली आहेत. परंतु एक गोष्ट या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की अशा पण चर्चा मी प्रचाराला निघाली नसल्यामुळे झाल्या की मी नाराज आहे. एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते, नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे. मला खंत जरूर वाटला की मी इतकी वर्ष काम केलेत आणि इतकी वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं. कारण बाकीच्या अनेक खासदारांना 5 वेळेला असतील, 3 वेळेला असतील, कोणी 4 वेळेला असतील, त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली. त्याच्यामुळे मला खंत वाटली आणि म्हणून कदाचित थोडंसं मला ती खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही. परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम उभं केलं ते आमचे सर्व आहेत आमच्या पक्षाचे. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या वडिलांनी जे काही शिवसेनेचं काम या ठिकाणी 85 पासून सुरू केलं आणि शिवसेना मुळामध्ये आमच्या म्हणजे घराने त्यासाठी योगदान दिलेलं आहे. आणि ते करत असताना आज रोजी आदरणीय शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करतात, रात्रीचे 12 वाजू दे, 4 वाजू दे, 5 वाजू दे, लोकांसाठी पोटतिडकीने काम करतायत. त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार ज्या आहेत जयश्रीताई त्यांच्यासाठी उतरणार आहे. आणि दुसरं महत्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री, यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेल, नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा आहे 400 पार, आणि त्याला सुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचं या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी निघालेली आहे. या ठिकाणी आज रोजी जो काही प्रचार आमचा बाकीचा आमच्या पक्षाचे मित्र पक्षाची सगळी मंडळी करतायत, त्यांना पुढे उद्यापासून किंवा आजपासूनच या ठिकाणी आमचा सहभाग लागेल. आता एक मीटिंग आम्ही ठेवलेली आहे, उद्या पण आम्ही आमचे मेळावे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि निश्चित या ठिकाणी जयश्रीताईला विजयी करण्यासाठी माझी धोडधोड असेल.